हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चाललेलो आहोत आपण शेतामध्ये. आलेली मी रानामध्ये. तर काल दाखवलं मी तुम्हाला, हा भुईमुग काढून आपला झालेला आहे कंप्लीट. आता आज नवीन मिशन आहे. हे खुरपी वगैरे घेऊन चाललेली मी रानामध्ये. रानामध्ये म्हणजे काय, आम्ही रानातच राहतो. म्हणजे एक मिनिटात घरात आणि 1 मिनिटात रानात असं असतंय. तर शेंगा काढून झालेल्या आहे, वाळायला घातलेल्या आहेत. हा पाला पण उचलायचा आहे, पण अजून थोडासा हिरवा आहे त्याच्यामुळं काय आज उचलला नाही अजून. आणि बाजरी, काल मी तुम्हाला म्हणलं होतं बाजरीमध्ये किती गवत आहे. आता ते खुरपायचं चाललं आहे आमचं. काल दुपारी सुरुवात केली आम्ही खुरपायला, दुपारी 4 वाजता. आणि आता तुम्हाला दाखवते मी बाजरीचे अवस्था कशी आहे आणि हिला खुरपून आम्ही कशी करणार आहे हे तुम्हाला दाखव. आता खुरपून झाले, आता 1-2 दिवस जाईन आम्हाला खुरपायला हे. आणि मग ती झाल्याच्या नंतर दाखवीन. ही बाजरी पूर्ण गेल्याच्या जमा होती, खूप पाणी साचलं होतं याच्यामध्ये ना, तर गेल्यातच जमा होती. बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर इकडं तरी थोडं गवत कमी आहे. आता हे 2 सारं आहे ना, काल आम्ही आईने मी 4 वाजल्याच्या पुढं खुरपीत नेलं, तर कडंपर्यंत गेले. कडंला थोडंसं राहिले. तर नशीक मारल्यामुळं हा राजमा लावलेला होता, हा पूर्ण जळून गेला. गवत जळण म्हणून मारलं होतं तर नशीक, पण गवत काय जळालं नाही, राजमा जळाला. तसा राजमा आपण दुसऱ्या बाजरीमध्ये, त्या वर्षा बाजरीमध्ये पण लावला आहे आणि इकडे सेपरेट पण पेरला आहे. त्याच्यामुळं काय हरकत नाही. म्हणलं आता ही बाजरी येईल म्हणून तर नशीक मारलं होतं. आता याच्यामध्ये ना गवत बघा तुम्ही, भरपूर गवत आहे. आणि गवत जरी भरपूर असलं तरी बाजरीसुद्धा खूप सुंदर आहे. आता ही गवत काढलं ना, ही गवत काढायला खूप सोपं जाते. औषध मारल्यामुळे ना त्याच्यामुळे अशा रान पण डिल्लं झालं आहे. आणि म्हणजे रानं डास आहे आणि गवत पण असं लगेच येते, खुरपलं ना पटापटा निघून येते, तर उरकत आहे खुरपायला. त्याच्यामुळं खुरपून आता याला आपण घेणार आहे थोडंच आहे. एक महिला बोलवलेली आहे आपण खुरपायला, म्हणलं उरकून येईन यासाठी. आणि मग त्या आल्या ना, तर आज निम्म आणि उद्या निम्म असं होईल असा माझा अंदाज आहे. आणि त्यातून पावसाने थोडीशी साथ दिली पाहिजे. पाऊस तर सांगितलेला आहे 16 तारखेला, आज 16 तारीख आहे ना, तर पाऊस सांगितलेला आहे आज. आणि तसं अधूनमधून येत असतो, पण एवढा नाही येत. तरी पण मग आज आणि उद्या पावसाने जर साथ दिली तर खुरपून आमचं बऱ्यापैकी होईल. आणि मग दाखवेन मी तुम्हाला कशी बाजरी येते. आपण भविष्यात बघूच पुढं चांगली येईल असा आमचा अंदाज आहे. त्या हिशोबानेच आपले प्रयत्न चालू आहेत. तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या नागपंचमी, उद्याचे उद्या नागपंचमी आहे, पण आम्हाला आहे सुतक. त्याच्यामुळं आम्हाला काय सणाचं काही विशेष म्हणजे हे नाही. सण आम्ही साजरा तसा सुतक जरी नसतं तरी साजरा करण्याचा असं विशेष काही डोक्यात नव्हतं. सणाला म्हणजे नाट नाही लावता येत, त्या पद्धतीने काहीतरी केलं असतं. कारण की आता आमचे सासरे, चुलत सासरे वारले आमचे, तर अजून महिना काय त्यांना झाला नाही, 15 दिवस झाले असेल. त्यांचा 13वा होऊन 2 दिवसानंतर पुन्हा आम्हाला दुसरं सुतक पडलं. आणि मग सुतकामुळं काही हे नाही, रानातली कामं आपली चालू आहेत. आणि उद्या नागपंचमी, तर तेच सांगितलं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नागपंचमीच्या सगळ्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहीत नसेल तर पुन्हा एकदा सांगते, यूट्यूबवर सर्च करायचं रोहिणी बाप्पू आढाव येवतीकर, तर आपला चॅनल ओपन होतो. आणि आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. डेलीमध्ये असे आपल्या शेतामधले व्हिडिओ येत जातील. तर असे काम चालू असतात आपले. आता 11च्या आधीच आले मी, अजून काही महिला आले नाहीत, येत आहे ना आता, तर करते मी चालू.
आणि ती आज भावाचा काय उपवास धरतात. तर मी ना मला उपवास जमत नाही म्हणजे मी कोणतेच उपवास असे जास्त हे करत नाही. मला असं आपण भूकाला दम निघत नाही तशातला भाग. मला मुळातच त्या उपवासांचा एवढा नाद नाही. मला खिचडी आवडते. मी खिचडी मला खायची म्हणलं ना कधी पण करून खाते. कधी पण म्हणजे मला वाटलं ना उपवास असो नसो कोणाला काय तर करत असते. मुलांना पण आवडते आणि करत असते आणि खात असते. पण उपवासांचा मला नाद नाही. मी हाच उपवास धरत नाही अशातला भाग नाही. वटपौर्णिमेचा सुद्धा उपवास मी आहे ना वडावरून येस्तोपर्यंतच धरत असते. सकाळच्या दुपारपर्यंतच म्हणजे मुहूर्त असतात. दुपारच्या 1, 2, 3 वाजेपर्यंत तर येतात बी हे करून वडावरून पूजा करून आपण. तर मग सकाळच्या बारीक खिचडी मी खात असते 9-10 वाजता आणि वडावरून दुपारनंतर आलो जाऊन तर मग जेवण करत असते. उपवासाचा मला जास्त नाद नाही आहे. मी जी आपल्याला गोष्ट जमत नाही ना ती मी करत असते. आणि ह्या मोठ्याला एकादशी ह्या असतात आखाडी एकादशी, कार्तिकी एकादशी, गोकुळाष्टमी, शिवरात्र ह्याच उपवास फक्त मी करते. बाकीचे सोमवार, शनिवार, गुरुवार, मंगळवार हे कसलेच उपवास मला जमत नाही आणि मी त्या भानगडीत पडत नाही. मग असं ते प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते. तर चला जे आपल्या मनाला पडतं ते आपण करायचं, बाकी कोणाचं काय नाही. तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर बाय बाय, भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.